आता म्युझियम खोलून दे खजील, ते घेऊ आपण. नंतर व्हॉइस ओव्हर देऊन देणार. मी बाकी प्रश्न करेन. साल में हुए आंदोलन का पूरा इतिहास. हाँ संत यादव मंदिर बरोबर बोललेलं ते. 80ला त्यांनी गणेशन म्हणजे काय म्हणतात त्याला. हां 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 बसने. हां तो किळावाला नाही काही यांचा बोलून बसत असं हो हो.
जवळ मी आलो. हो ना, हो ना. आमचे मित्र होता ना तिथे, हो सुरेश जैन. सुरेश जैन, अगदी बरोबर. बरोबर अण्णा साहेब, नमस्कार. ते पाहिलं का? हो बघितलं. आता काहीतरी करायचं. हो तुमच्या घरात तरुण होतो हो. त्यावेळेला केलंय. जोरात. हो हो. तरुणांनी मला सांगितलं तर काय करू शकत नाही. अगदी बरोबर आहे. खरं आहे ते. म्हटलं चला अण्णांना. एक तरुण जर झपटला तर काय करू शकतो. अगदी बरोबर, खरं आहे. धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, काहीच फक्त नाही. झोपण्याचा बिस्तर आणि जेवणाचा ताट. बस. किती काम होतं. अगदी खरं आहे. हं? हो अण्णा, मी स्टुडंट होतो तेव्हा, मी विद्यार्थी होतो तेव्हा ट्रिप आली होती. हा, रायगड शिंदगी तुम्हाला खास भेटायला, परिसर बघायला. तेव्हा मी 9वी-10वीला होतो. त्याच्यानंतर मी नोकरी लागलो, रिटायर झालो. 65 इयर चालू आहे आणि मी भेटायला आलो तुम्हाला. म्हटलं चला अण्णांना भेटून येऊ. तेव्हा विद्यार्थी होतो, आता सर्व्हिस करून रिटायर झालो. मग खास भेटण्यासाठी आलो. कुठून रिटायर झाले? मी आता 1920ला प्राध्यापक होतो मी. प्राध्यापक. हा, कॉलेजला. प्रताप कॉलेज. कॉलेज. सिनियर कॉलेज. सिनियर कॉलेज. हो, प्रताप शेटजींचं. प्रताप शेठ त्यांचं कॉलेज. हा, प्रताप शेठजींचं कॉलेज. चांगलं आहे. हो, मग त्यामुळे मला फार आनंद झाला. सगळा परिसर बदललेला दिसला मला. तेव्हा तुम्ही मंदिरात का कुठेतरी तेव्हा राहायचे, तेव्हा आम्ही भेटायला आलो होतो. तिथे मंदिरात मी एक छोट्या खोलीत राहतो. अगदी बरोबर. आज इथे एक छोट्या खोलीत राहतो. हो हो हो, अगदी बरोबर. झोपण्याचा बिस्तर, जेवणाचा ताट. हा, बँक अकाउंट कुठे राहतो माहिती आहे? काहीच नाही. अजूनही बँक अकाउंट नाही. बरोबर, खरंय. धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही. काहीच. घरदार कधी सोडलं, परत घरात गेलो नाही. 70 वर्ष. बरोबर. आई वडील आई वडील गेले. गेले. तुम्ही मिलिटरीतून रिटायर झाले ना? माझं 90 आहे. 90 चालू आहे. बरोबर. माझं 90 आहे तर आई वडिलाचं किती असेल? अगदी बरोबर. ते माझ्या आधी गेले. म्हणजे ते 105-120 ला असतील ते. 120 म्हणजे त्यांचं 20-25 वर्षांनी लग्न झालं असेल ना. तुम्ही 90चे आहेत. म्हणजे 100च्या वर. ईश्वर करून घेतो आपण, करत राहायचं. हो हो अण्णा, अगदी बरोबर. धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, पैसा नाही, मान काहीच नाही. मोह नाही, काय नाही. अगदी खरंय अण्णा साहेब. झोपण्याचा बिस्तर आणि जेवणाचा. अगदी बरोबर. आनंद, एवढा आनंद. आनंद लखपती करोडपतीला सुद्धा मिळत नसेल. नाही मिळत. अगदी खरंय. आनंदात मग्न असतो. आम्ही आता प्रदर्शन पाहिलं एकदम, म्हणजे पहिल्यापासून शेवट आजच्या घडीपर्यंत आहे. तिथं सगळं मटेरियल आहे. फक्त चालणाऱ्याला वेळ पाहिजे. बस तुम्ही काय काय केलं, सगळं स्टडी आहे तिथं. फक्त करा, वाचणारा आणि तिथून घेणारा, एवढं मटेरियल आहे. करत राहायचं. हो अण्णा, खरंय. बरं, तिकडे शाळेकडे गेलते का? शाळेत तिकडे नाही गेलो. ते कसं अजून इथला आपला परिचय तिकडे नाही. पण दोन मग एंट्री म्युझियम विचारणं शाळेकडे सुद्धा 2 म्युझियम आहेत. असं ना. शाळेत मी पाहिली, लांबून पाहिली ती शाळा. इकडे आहे ना टेकडीवर? हा, आहे ना. इकडून या रोडने गेलं, हा. रोडने खाली गेलं, हा, चौक आलं, उजव्या बाजूला वळलं, गेट आहे शाळेत. गेट आहे. मी सांगितलं पोरांना, म्हटलं मी इथं आलो होतो, ही शाळेत आम्ही गेलो होतो, दाखवायला नेलो होतो म्हटलं आम्हाला. शाळेची इमारत आहे, 3 मजल्याची इमारत आहे. हो, 5 रुपये कोणाचे नाही. अगदी खरंय. बरोबर. थोडं गाव श्रमदान, ते श्रमदान करताना त्यावेळेचे फोटो काढलेले आहेत. हो, थोडं गाव, सगळं का. महिला, पुरुष. बरोबर. असं 3 मजल्याची इमारत, 5 रुपये कोणाचे नाही. काहीच नाही. सगळं श्रमदानातून केलं गावाने. खरंय. गावाच्या श्रमदानाने हायस्कूल बांधलेलं आहे. मोठं हायस्कूल जे मी दाखवत होतो ना, म्हणजे मी इथं आलो होतो ते हायस्कूल. ग्रँड नाही, डोनेशन नाही, काही काही अगदी खरंय. नाही तर अलीकडं सगळं ग्रँड वरती चाललंय.
ग्रँड सगळं लुटमार. हो. तर अण्णासाहेब तुम्ही भेटले, आनंद वाटला. तुमची प्रकृती अजून छान चांगल्या प्रकारे राहो ही देवाकडे आमची मागणी आहे. येतो आमचा फोटो आज आम्ही राळेगण सिटी या ठिकाणी आलेलो अण्णा हजारे यांना भेटायला. त्यांच्याशी गप्पा गोष्टी हिपिगुल्स मांडली, खूप सारं डिस्कशन केलं, खूप छान टाईम स्पेंड केला. तुम्ही बघू शकता इथं इतकं छान. अगदी त्यांना खूप सारी सिक्युरिटी आहे आणि खूप छान डेव्हलप केलेला आहे परिसर त्यांनी. आणि लक्ष देणारे पण खूप सारे लोक आहेत तिथे. तर अशा प्रकारे दादींनी पण खूप चर्चा केली त्यांच्यासोबत, खूप छान गप्पा केल्या. छान वाटलं आज. त्यामुळे आजचा दिवस मी राळेगण सिटी या ठिकाणी स्पेंड केला आहे. तुम्हाला एंट्रन्स पण दाखवून देतो इथून कशा प्रकारचं आहे. अगदी मेन रस्त्याला लागूनच आहे. मस्त. हे यांचं लोक आंदोलन तिथं आहे ठिकाणी आणि हे त्यांचं एंट्रन्स सिक्युरिटी असतं आणि हे मेन गेट आहे जिथून आपण एंट्री करतो. असा परिसर आहे. आम्ही इकडं आलेलो आज कारनेच पुण्याहून. समोर हे अन्न प्रक्रिया उद्योग केंद्र आहे आणि ते लोक आंदोलन